तर मला माहीत आहे बायबलमधून की प्रत्येक वेळी परमेश्वराची इच्छा पूर्ण नाही होत. परमेश्वराची इच्छा माहीत करणं सरळ आहे, पण पूर्ण करण्यासाठी मला काय करण्याची गरज आहे. आणि इकडे आपण बोलत आहोत श्रेष्ठतेबद्दल. बोला श्रेष्ठता. आणि आपलं जे स्क्रिप्चर आहे ते काय आहे? दानियल 6:3 उघडू शकता, वाचू शकता. 1, 2, 3. जेव्हा हे बघितलं गेलं की दानियलामध्ये उत्तमचा अर्थ आहे श्रेष्ठ. जेव्हा हे बघितलं गेलं की दानियलामध्ये श्रेष्ठ आत्मा राहते, तेव्हा त्याला त्या अध्यक्ष आणि अधिपतींपेक्षा जास्त श्रेष्ठता भेटली. आणि राजा हे पण विचार करत होता की त्याला सगळ्या राज्यांवरती ठरवला जावं. कोणी पण माणूस जो राज्य करू इच्छितो, कोणी पण माणूस जो प्रतिष्ठा इच्छितो, त्यासाठी हे वचन असं आहे की गळ्यामध्ये तक्ती बांधून शोधायला सुरू करेल कोणी पण माणूस. कारण वचन आपल्याला रस्ता दाखवत आहे. जग आपल्याला वेगळा रस्ता दाखवेल की ह्याच्यासोबत बेमानी करा, त्याच्यासोबत बेमानी करा, त्याला खोटं बोला, ह्याच्याशी खोटं बोला. जग आपापला रस्ता दाखवेल, पण परमेश्वर आपला रस्ता दाखवत आहेत. ओ धन्यवाद प्रभू, तुम्ही महान आहात, तुम्ही सर्वशक्तिमान आहात आणि तुमच्यासारखा कोणी नाही. धन्यवाद 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 तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी आणि तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद 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 पवित्र आत्मा तुमच्या उपस्थितीसाठी, तुमच्या सेवकाईसाठी. धन्यवाद धन्यवाद यावेळीसाठी. धन्यवाद जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनाला शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमचे हृदय, आमचे कान उघडलेले आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्षेत्राचं स्वागत करू शकता. बोला स्वागत आहे तुमचं. हे सोडवण्याचं वर्ष आहे आणि आम्ही लोकांना सोडवत आहोत, आम्ही जगाला सोडवत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि 2 गोष्टी परमेश्वराने आपल्याला सांगितल्या की जेव्हा पास्टरने मेसेज दिला की हे सोडवण्याचं वर्ष आहे, आणि मी प्रार्थना करत होतो, मनन करत होतो की प्रभू, की आम्हाला काय करावं लागेल की हे वर्ष आमच्यासाठी तसंच असेल जसं तुमच्या वचनाने आमच्यासाठी सांगितलं आहे. कारण मी हे जाणतो कधी कधी संभव आहे जे परमेश्वर सांगेल ते लोकांच्या जीवनामध्ये तसं नाही होणार जसं परमेश्वर इच्छित होतं. विचार करून बघा की परमेश्वर इच्छित होता की मोशे इस्रायलाच्या मुलांना वाचेच्या जमिनीमध्ये घेऊन जाईल, पण काय मोशे इस्रायलाच्या मुलांना वाचेच्या जमिनीमध्ये घेऊन जाऊ शकला? ते जण समजत आहे मी काय सांगत आहे. घेऊन जाऊ शकला? नाही घेऊन जाऊ शकला. तर मला माहीत आहे बायबलमधून की प्रत्येक वेळी परमेश्वराची इच्छा पूर्ण नाही होत. परमेश्वराची इच्छा माहीत करणं सरळ आहे, पण पूर्ण करण्यासाठी मला काय करण्याची गरज आहे. एका पास्टरसारख्या, एका व्यक्तीसारखं कोणती गोष्ट शिकायची आहेत की हे वर्ष आहे सोडवण्याचं, ते तसंच होईल जसं परमेश्वर इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने 2 गोष्टी सांगितल्या. त्याने सांगितलं पहिलं आहे श्रेष्ठता आणि दुसरा आहे अनुग्रह. मी सांगितलं परमेश्वर, ओके परमेश्वर, श्रेष्ठता तर मी शिकवू शकतो, पण अनुग्रहासाठी काय करू? जेवढं वचनाला हे जाणतील, जेवढं त्याची ओळख त्यांच्याकडे येतील, तेवढं अनुग्रह पण वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. की तुमची आणि परमेश्वराची जी ओळख आहे ती अजून चांगली होईल. जसजशी तुमची परमेश्वराची ओळख चांगली होत जाईल तसं तुमच्या जीवनामध्ये त्याचा अनुग्रह आणि शांती वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे आपण बोलत आहोत श्रेष्ठतेबद्दल. बोला श्रेष्ठता. श्रेष्ठता. आणि आपलं जे स्क्रिप्चर आहे ते काय आहे? दानियल 6:3 उघडू शकता, वाचू शकता. 1, 2, 3.
जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम, उत्तमचा अर्थ आहे श्रेष्ठ. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये श्रेष्ठ आत्मा राहते, तेव्हा त्याला त्या अध्यक्ष आणि अधिपतींपेक्षा जास्त श्रेष्ठता भेटली. आणि राजा हे पण विचार करत होता की त्याला सगळ्या राज्यांवरती ठरवला जावं. कोणी पण माणूस जो राज्य करू इच्छितो, कोणी पण माणूस जो प्रतिष्ठा इच्छितो, त्यासाठी हे वचन असं आहे की गळ्यामध्ये तक्ती बांधून शोधायला सुरू करेल कोणी पण माणूस. कारण वचन आपल्याला रस्ता दाखवत आहे. जग आपल्याला वेगळा रस्ता दाखवेल की याच्यासोबत बेमानी करा, त्याच्यासोबत बेमानी करा, त्यालाच खोटं बोला, याच्याशी खोटं बोला, हा ना, एका घोड्यावरती राजकुमार येईल त्याच्याशी लग्न करा. जग आपापला रस्ता दाखवेल, पण परमेश्वर आपला रस्ता दाखवत आहे. त्याने सांगितलं की जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये श्रेष्ठ आत्मा राहते, तेव्हा त्याला त्या अध्यक्ष आणि अधिपतींपेक्षा जास्त श्रेष्ठता भेटली. आणि राजा हे पण विचार करत होता की त्याला सगळ्या राज्यांवरती ठरवलं जावं. तर श्रेष्ठता तुमच्या जीवनाचा हॉलमार्क असला पाहिजे. बोला, हॉलमार्क असला पाहिजे. हॉलमार्क माहिती आहे कसा असतो, याचा अर्थ काय आहे? काही जणांचा जीवनाचा हॉलमार्क काय आहे की याने काम केलं असेल तर खराबच असेल. काही जणांचा जीवनाचा हॉलमार्क उलटाच असतो, याने केलं आहे तर चुकीचंच असेल आणि हा बोलत आहे तोच खोटंच असेल. पण काही जण समजत आहे, सॉरी मी चुकीच्या एक्झाम्पलने सुरू करत आहे, पण ते जास्त आहेत आपल्या आसपास आणि योग्य एक्झाम्पल कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा आपण बोलत आहे की श्रेष्ठता काय आहे, हॉलमार्क काय आहे, हॉलमार्क. तर जर की कॉयरमध्ये माणूस गात आहे तर काय श्रेष्ठता तुमचा हॉलमार्क असू शकतो की जर ह्याने गायला आहे तर सुंदरच गायला आहे, जर याने वाजवलं आहे तर काय केलं असेल, चांगलंच वाजवलं असेल. हे नाही की फक्त मी वाजवायला शिकलो, फक्त गायला शिकलो. नाही, जे तुम्ही शिकला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला तर श्रेष्ठ बनायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही शिकण्याचं मन बनवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला श्रेष्ठ बनायचं आहे. जे तुम्ही करण्याचं मन बनवलं आहात त्याच्यामध्ये तुम्हाला श्रेष्ठ बनवायचं आहे. फक्त काम करणं पुरेसं नाही आहे, कामाला श्रेष्ठ करणं पण गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत, जर तुम्ही सायकलच्या दुकानामध्ये पंक्चर काढता तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही असा एक टायर बनवू शकता. जर तुमच्याकडे श्रेष्ठतेची समज आहे, जो टायर वेगवान स्पीडमध्ये पण नाही फाटणार, तुम्हाला माहीत नाही की तुम्ही एका दिवसामध्ये अरबपती बनवू शकता. जर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये श्रेष्ठतेला विचार करायला सुरू केला, कारण जे पण काम तुम्ही करत आहात त्याचं एक उंच लेवल आहे. जर तुम्ही झाडू जरी मारत आहात आणि जर तुम्ही डोक्यामध्ये श्रेष्ठता आहे तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही अशी एक झाडू बनवू शकता जे अजूनपर्यंत नाही बनली आहे. जर तुम्ही भांडी जरी घासत आहात तर तुमच्या डोक्यामध्ये श्रेष्ठता आहे तर तुम्ही भांडी घासण्याची एक अशी पद्धत तयार करू शकता जो अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही. जर तुमच्या डोक्यामध्ये श्रेष्ठता आहे तर जर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये श्रेष्ठ होण्याचं मन बनवलं आहात तर तुम्ही एक टेलर आहात तर तुम्ही अशी एक डिझाईन बनवू शकता की पूर्ण जग तुमच्याच डिझाईनला घालण्यासाठी तयार असेल. श्रेष्ठता. तुम्ही कॉयरमध्ये आहात आणि तर तुम्ही असं गाल की कोणी माणूस सांगेल वाव काय गाणं म्हटलं, पूर्ण मालमत्ता ह्याला देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. क्षेत्राला बोला श्रेष्ठता. श्रेष्ठता सन्मान देते, इज्जत देते, प्रमोशन आणते. विचार करणं नको बसून की मी काय करू. सिंपल श्रेष्ठ बनण्याचं मन बनवा. श्रेष्ठ बनण्याचं मन बनवा. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं गेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चला 2 पेत्र 3 अध्याय 1 वचन इज इम्पॉर्टंट. मी कायम सांगितलं की लोकांना नाही माहीत की जेव्हा परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे तेव्हा आपल्याला काय कोणत्या गोष्टीमध्ये बोलवलं आहे. तुम्हाला लग्नामध्ये बोलवलं, लग्नामध्ये तुम्हाला कशासाठी बोलवलं? झाडू मारायला बोलवलं, फूल लावायला बोलवलं, जेवायला बोलवलं, स्टेज साफ करायला बोलवलं. शेवटी कशासाठी बोलवलं? तर परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे. परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे. तर बघूया परमेश्वर आपल्याला कशासाठी बोलवलं आहे. कारण त्याच्या ईश्वरीय सामर्थ्याने जे सगळं काही जे जीवन आणि भक्तीशी संबंध ठेवतं आम्हाला त्याच्याच ओळखीद्वारे दिलं आहे. बघू शकता. कारण त्याच्या ईश्वरीय सामर्थ्याने बोला सगळं काही बोला सगळं काही
बोला परमेश्वराने मला सगळं काही दिलं आहे. हॅलो हॅलो हॅलो. बोला परमेश्वराने मला सगळं काही दिलं आहे. जे जीवन आणि भक्तीशी संबंध ठेवतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे मोठं घर असलं पाहिजे, परमेश्वराला माहीत आहे. आणि तुमच्याकडे मोठा पैसा असला पाहिजे पार्टनरशिपसाठी, ते पण माहिती आहे. त्याने दोन्ही पण दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या ईश्वरीय सामर्थ्याने सगळं काही जे जीवन आणि भक्तीशी संबंध ठेवतं. ह्याचा अर्थ आहे जे जीवन आणि भक्तीसाठी हवं आहे आम्हाला, बोला आम्हाला, त्याच्याच ओळखीद्वारे दिलं आहे. म्हणजे हे सगळं कशामध्ये आहे? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. तर जर कोणी येशू ख्रिस्ताला नाही ओळखत, तो या सगळ्या वस्तूंना नाही बघू शकत, कारण सगळ्या वस्तू कोणाच्या आतमध्ये आहेत? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या ओळखीमध्ये आहेत? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. बोला येशू ख्रिस्ताची ओळख. बरेचसे लोक सांगतात की मी का बायबल वाचू, मी फक्त ओळखतो की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये गोष्टी बदलण्या. मी बोललो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये गोष्टी बदलणं आणि येशू ख्रिस्ताची ओळख दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो बायबल काय सांगत आहे? परमेश्वराने जे काही आपल्याला दिलं आहे ते त्याच्या ओळखीद्वारे. प्रश्न आहे की काय तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखता? काय तुम्हाला माहिती आहे की तो कसा आहे, तो काय इच्छितो, तो कसा काम करतो? आणि ह्यामध्ये वेळ लागतो. ही ओळख तुम्ही संडेला 8 वाजता येऊन 10 वाजता जाऊन नाही होणार. मी बोललो नवरा बायको रोज 4 मुलं जन्माला घातल्यावर पण नाही ओळखत, की एकत्र झोपले उठले गेले तरी पण नवरा बायकोला नाही ओळखत आणि बायको नवऱ्याला नाही ओळखत. मध्ये टाईम लागतो. प्रेज द लॉर्ड. हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की मला येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे. मला येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे. आणि ही तुमची सगळ्यात मोठी प्रार्थना असू शकते. ओके. त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने सगळं काही जीवन आणि भक्तीशी संबंध ठेवतं. त्याच्याच ओळखीद्वारे. बोला येशू ख्रिस्ताच्या ओळखीद्वारे, ज्याने आम्हाला आपलीच महिमा आणि सद्गुणाच्या अनुसार बोलवलं आहे. आणि सद्गुणामध्ये बोलवलं आहे. ॲक्च्युली ते अनुसार नाही असलं पाहिजे. ॲक्च्युली त्याने आपल्याला सद्गुणामध्ये बोलवलं आहे. इंग्लिशमध्ये काय लिहिलं आहे? थ्रू दी नॉलेज ऑफ हिम इट इज कॉल्ड अस टू ग्लोरी अँड वर्च्यू. की महिमेच्या अनुसार. तर काय महिमेमध्ये बोलवलं आहे. चुकीचं तर नाही आहे ना? महिमेमध्ये बोलवलं आहे की महिमेच्या अनुसार बोलवलं आहे? तर कधी कधी ट्रान्सलेशन समजतं की ती चुकीचं आहे. तर बोला परमेश्वराने मला महिमे आणि सद्गुणामध्ये बोलवलं आहे. आणि जो शब्द तिकडे सद्गुण आहे तो जर तुम्ही ग्रीकमध्ये बघाल तर तो आहे श्रेष्ठता, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. बोला परमेश्वराने मला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं आहे. बोला श्रेष्ठतेमध्ये मी बोलवला गेलो आहे. कारण जर तुम्ही श्रेष्ठतेमध्ये नाही बोलवले गेले आहात तर तुम्ही श्रेष्ठ बनू पण नाही शकत. या गोष्टी बोलवणं आहे इन्व्हिटेशनद्वारे. कोणी पण परमेश्वरापर्यंत नाही पोचू शकत जर परमेश्वराने त्याला बोलवलं नसेल. कोणी पण श्रेष्ठ नाही बनू शकत जोपर्यंत त्याला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं नसेल. हेच कारण आहे की आपल्या जगामध्ये आसपास भरपूर कमी आहेत ते योग्य उदाहरणं आहेत आणि बरेच सारे आहेत ते चुकीची उदाहरणं आहेत. कारण बरेच सारे जे आपल्या आसपास आहेत ते येशू ख्रिस्ताला ओळखत पण नाहीत आणि त्यांना हे पण नाही माहीत की श्रेष्ठतेमध्ये काम करणं एक बोलवणं आहे. लिहिलं आहे तिकडे, ज्याने आपल्याला आपलीच महिमा आणि श्रेष्ठतेमध्ये बोलवलं आहे. तर कोणाला श्रेष्ठ बनायचं आहे तर त्याला पहिल्यांदा श्रेष्ठतेसाठी काय असलं पाहिजे? बोलवणं. काय व्हायला लागेल? बोला परमेश्वराने मला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. बोला परमेश्वराने मला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं आहे. याचा अर्थ काय? परमेश्वराने तुम्हाला श्रेष्ठतेमध्ये बोलवलं आहे, यशस्वीपणामध्ये बोलवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाव. बोला मी श्रेष्ठतेसाठी बोलवलं गेलो आहे. मी फक्त श्रेष्ठ काम करू शकतो. श्रेष्ठतेसाठी बोलवलं गेलो आहे. विचार करून बघा की आम्ही कुठे बोलवलं गेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 8 पासून वाचूया. कारण जर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये बनून राहतील आणि वाढत जातील. तर आपण वाचणार आहोत कोणत्या गोष्टी. ठीक आहे ना? तर आपण त्या नाही वाचल्या कोणत्या गोष्टी आहेत. पण पुढे निघून गेलो तर मागे जाऊ. त्याने म्हटलं जर या गोष्टी तुमच्यामध्ये बनवून राहतील आणि वाढत जातील तर तुम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये निष्फळ नाही व्हायला देऊ. बघा तो काय बोलत आहे. येशू ख्रिस्ताची ओळख. कारण सगळं काही कशामध्ये आहे? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये.
येशू ख्रिस्ताची ओळख. कारण आता ज्या गोष्टी आपण वाचणार आहोत त्या खूप इम्पॉर्टंट होतील. आता ह्या गोष्टी काय आहेत, जसं झाडामध्ये मूळ असतं, मूळ झाडाला पडण्यापासून थांबवते, मूळ झाडाला मातीमध्ये बांधून ठेवते. तसंच हा सांगत आहे की ह्या गोष्टी ज्या आपण आता सांगत आहोत या जर तुमच्यामध्ये बनून राहतील आणि जर वाढत जातील तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये निष्फळ व्हायला नाही देणार. बरेचसे लोक येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये निष्फळ आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काहीच फळ नाही आहे. इज अ लॉट. तर का त्याच्यासोबत असं का होतं? कारण ज्याला जाणायचं आहे त्याला त्याने अजून नाही जाणलं आहे. येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये काय आहेत? निष्फळ. कारण ज्या गोष्टीवर त्यांना लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या गोष्टी त्यांनी लक्ष नाही दिलं आणि सगळं काही कशामध्ये आहे? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. बोला, सगळं काही येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. आनंदी होऊन बोला, सगळं काही येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये. विसरणार तर नाही. नवऱ्याला जेवढं ओळखत जाल प्रेम उडत जाईल कदाचित, पण येशू ख्रिस्ताला जेवढं ओळखत जाल, कधी कधी असताना काही गोष्टी आपण नाही जाणलं तर आपल्या दुसऱ्यांसाठी आपलं प्रेम तसंच राहतं. त्यांना समजत आहे हॅलो 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 खरं नाही आहे का? काही गोष्टींवरती पडदा टाकला तरच चांगलं आहे, नाही तर त्या माणसाला आपण चापट म्हणून सांगून निघून जा आपल्या जीवनामधून. येशू ख्रिस्ताची ओळख अशी नाही आहे. जेवढं तुम्ही येशू ख्रिस्ताला जाणाल तेवढंच तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेज द लॉर्ड. तुला येशूची ओळख यशस्वीपणा देईल, फळ देईल. आनंद देऊन बोला ना, येशूची ओळख यशस्वीपणा देईल, फळ देईल. तर जर तुम्ही मोबाईल योग्य करणं शिकला आहात तर तुम्ही मोबाईल दुरुस्त करू शकता, हे तुम्ही ज्ञान घेतला आहात. पण येशू ख्रिस्ताचं ज्ञान ग्राहक देऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं तुम्हाला बिझनेस करणं शिकला आहात, दुकान उघडला आहात, येशू ख्रिस्ताची ओळख ग्राहक आणू शकते. तुमची योग्यता ग्राहक नाही आणणार, येशूची ओळख ग्राहक आणणार आहे. इज अ लॉर्ड. हे जाणं समजत आहे. मी तुम्हाला सिक्रेट सांगत आहे, लाईफचं सिक्रेट. बरेचसे लोक मेहनत करतात पण येशूला नाही ओळखत. तुला मेहनत घर चालू शकते पण ओळख राजा बनवू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यावरती आहे की तुम्ही काय इच्छिता. घर चालवायला इच्छिता की राजा बनवायला इच्छिता. तर तुम्हाला तो निर्णय घ्यायचा. बरेच निर्णय नाही नाही तुम्ही आम्ही असायचं चांगल्या इज अ लॉर्ड. त्या गोष्टी बोला. ही गोष्टी काय? ठीक आहे, पुढे जाऊया 9 मध्ये. कारण ज्यामध्ये या गोष्टी नाही तो आंधळा आहे आणि दुर्गड्डे बघतो. तर तुम्ही त्या गोष्टींवरती लक्ष नाही दिला तर तो माणूस जीवनभर काय राहील? आंधळा. डोळे बघतील. परमेश्वराने यावर आम्हाला काय सांगितलं? जिथपर्यंत तुझे डोळे बघू शकतात, जिथपर्यंत तुझे डोळे बघू शकतात. जर त्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, तुम्हाला दिसून पण कमी येतील. आत्म्यामध्ये तुमची स्वप्न पण छोटी असतील. कारण ज्यामध्ये ह्या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे आणि अस्पष्ट बघतो आणि आपल्या मागच्या पापांना विसरून शुद्ध होण्यासाठी विसरला आहे. तो विसरला आहे की तो महिमेमध्ये बोलवला आहे. प्रेज द लॉर्ड. तो विसरला आहे की तो महानतेमध्ये बोलवला आहे. हालेलुया. विसरला आहे. आणि बरेचसे लोक विसरतात. तेच डाळ भात पडा लागता घर सच आहे 3 काम, रोटी कपडा आणि मकान. विसरतात ते. लवकर विसरतात. लवकर जातात माणसासारखं जगण्यासाठी. ज्यामध्ये या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे, अस्पष्ट बघतो. तो आपल्या मागच्या पापांना विसरून शुद्ध होण्यासाठी विसरला आहे. नेक्स्ट. या कारणाने हे भावांनो, आपल्या बोलवण्या जाण्याची आणि आपल्या निवडल्या जाण्याचा सिद्ध करण्यासाठी भलेपणाने यत्न करत जा. कारण जर असं कराल तर कधीच ठोकर नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. तुला कधीच ठोकर नाही मिळणार. आपल्या बोलवल्या जाण्यावरती आणि निवडल्या जाण्यावरती सिद्ध करण्याचा, जे तुम्ही प्रूव्ह करून दाखवता की तुम्ही बोलवले गेले आहात. तुम्ही नाही सांगू शकत की मी येशू ख्रिस्तामध्ये बोलवलं गेलो आहे आणि दिवसामध्ये 100 खोटं बोलतो. हे तुमच्या बोलवण्या जाण्यामध्ये सिद्ध नाही आहे. तुम्ही नाही सांगू शकत की मी ख्रिस्त आहे आणि तुम्ही 4 लोकांना फसवलं आहे. ह्या बोलवण्या जाणार तुम्ही सिद्ध नाही म्हणत.
हो मी ख्रिस्त आहे, पण मला हे पण नाही माहीत आहे की प्रकाशित वाक्याचे पुस्तक कुठे आहे आणि उत्पत्तीचं पुस्तक कुठे आहे. मला माहीतच नाही की बायबलमध्ये कोणती गोष्ट का कुठे आहे. मला आत्म्यांना जिंकायला नाही येत. मी कधी दशमांश दिलाच नाही. आता आपण गोष्ट ऐकली, साक्ष ऐकली त्या महिलेची. त्यांनी जमीन विकली होती आपली. मोठा अमाऊंट होता, अमाऊंट नाही सांगणार. जमीन विकली त्यांनी आपली गावामध्ये. विचार करा दशमांश किती असेल. त्यांना माहिती होतं की जर मी एवढा दशमांश दिला तर सासू आणि नवरा सगळं माझ्या डोक्यावर बसणार आहेत. त्यांनी म्हटलं नाही, मी आपल्याला दशमांश देऊन राहणार. मोठी अमाऊंट आहे. पूर्ण जमीन विकून आली ती. त्याने म्हटलं नाही, मी आपल्याला दशमांश देऊन राहणार. काही लोक पळून जातात. ते आपल्या सॅलरीचा 16,000चा दशमांश देऊ शकतात. तो काही मोठं करतात, निघून जातात. ते मोठ्या गोष्टींना दशमांश कधीच नाही देत. महिलेने दिला. मी त्यांची साक्ष ऐकली. त्यांचा पूर्ण परिवार मरण्यापासून वाचला. त्याचं लॉर्ड हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते ना, माणूस आपल्या प्राणांच्या बदल्यामध्ये काय देईल. हालेलुया. त्याने सांगितलं, हे भावांनो, आपल्या बोलवण्या जाण्याचा आणि निवडण्या जाण्याचा सिद्ध करण्यासाठी भलीभाती पुण्य करत जा. तुम्हाला मेहनत करावी लागेल की तुमच्या जीवनापासून ख्रिस्त दिसून येईल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? तुम्हाला मेहनत करावी लागेल की तुमच्या जीवनातून कोण दिसून येईल? ख्रिस्त. ख्रिस्ताची बुद्धी, ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताचं ज्ञान, ख्रिस्ताचे फळ, ख्रिस्ताची सिद्धता. हालेलुया. तुम्हाला मेहनत करावी लागेल. जेवढी जास्त मेहनत तुम्ही नोकरीमध्ये नाही केली तेवढी जास्त मेहनत तुम्हाला तुमच्या आतमधून ह्या गोष्टींना दाखवण्यासाठी करावी लागेल. तुमच्या बोलवल्या जाण्याला आणि तुमच्या निवडलेल्या जाण्याला तुम्हाला दाखवावं लागेल. कसं? सिद्ध पद्धतीने. ऑफिसमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, हा माणूस आहे, वाव, करणारच. मेहनत. किती लोक आहेत मेहनत करण्यासाठी तयार असून दे. नेक्स्ट. या कारणाने, कोणत्या कारणाने? कारण कोणतं आहे? जे पण आता मी वाचलं उलट चालू आहे, ठीक आहे ना. कोणतं कारण? की आम्ही निकामी नाही झाले पाहिजे, निष्फळ नाही झाले पाहिजे. प्रकारवर तुम्ही पुढे वाढत जाऊ, ठीक आहे. त्याने सांगितलं ह्या कारणाने तुम्ही सगळ्या प्रकारचा यज्ञ शब्द आपण तिकडे पण बघून आलो होतो ना. त्याने सांगितलं तुम्ही सगळ्या प्रकारचा यज्ञ करून आपल्या विश्वासावरती सद्गुण काय आहे? हा श्रेष्ठता. सगळ्यात पहिली गोष्ट तुझं सांगत आहे, एका विश्वासाच्या जीवनातून दिसली पाहिजे, ती काय आहे? श्रेष्ठता. तर तुम्ही श्रेष्ठतेला हलक्यामध्ये नाही घेऊ शकत. वचन पण सांगत आहे, जे तुम्ही सांगितलं तुम्ही ख्रिस्त आहात, श्रेष्ठता दिसली पाहिजे. श्रेष्ठता दिसली पाहिजे. फिलिपिकरांस पहिला अध्याय 10वे वचन. त्यामध्ये एवढ्यापर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींना प्रिय जाणा. मॉन इकडेच असलं पाहिजे. तो वर्ड आहे तिकडे, ही मे अफ्रू शब्द आहे ना, अप्रूव, ज्याला त्यांनी बोलला आहे की प्रिय जाणा. तो ग्रीकमध्ये वर्ड आहे डोकिमासो. डोकिमासो जो शब्द आहे की जो रोमकरांस पत्र 12व्या अध्यायामध्ये यूज झाला आहे, की तुमच्या मनाच्या बदलण्याने तुमचं चालचलन बदलतं जावं. तुम्ही काय करू शकता? प्रश्न सांगितलं ना, तुम्ही एका इन्कम टॅक्स ऑफिसरासारखे जाणा की काही चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. आणि तुम्ही आपल्या जगामध्ये काय फक्त योग्य गोल करता. आपल्याला माहिती आहे पास्टांचं. ऐकता वचन की नाही ऐकत? सगळं ऐकता. डोकं चालू आहे. मला माहिती आहे तुम्हाला नाही माहीत आहे. प्रश्न सांगितलं रोमकरांस पत्र 12वा अध्याय 2रं वचन. ओके. या जगाचे सदृश्य नका बनू, परंतु तुमच्या मनाच्या नवीन होण्याने तुमचं चालणं पण बदलत जावं. त्याने सांगितलं तुम्ही जर बदलले आहात, तुम्ही सांगितलं जर मी येशूमध्ये आहे, तर तुमची जगण्याची पद्धत पण बदलली पाहिजे. पहिली गोष्ट त्याच्याबद्दल बोलत आहे, जगाच्या सदृश्य नका बनू, तुमच्या मनाच्या बदलण्याने तुमचं चालणं बोलणं पण बदललं पाहिजे, ठीक आहे. आणि तुम्ही परमेश्वराची सिद्ध, भली आणि भावती इच्छा अनुभवाने ओळखत जा. तिकडे लिहिलं आहे प्रूव्ह दॅट ही मे प्रूव्ह. आणि जो प्रूव्ह जो शब्द आहे डोकिमासो. त्याचा अर्थ काय असला पाहिजे? ज्याची तुम्ही परमेश्वराची भलीभाती आणि सिद्ध इच्छेला परखू शकाल. इच्छेला अनुभवाने समजण्यापेक्षा काय असलं पाहिजे? त्याला परखू शकाल. तिकडे बसलं सांगितलं परखण्याचा अर्थ काय? जसं कस्टम, तू माहिती आहे ना, सिक्युरिटी लाईनमध्ये असता. तर रेल्वेमध्ये पण असतं सिक्युरिटी लाईन. सिक्युरिटीचं कोडमध्ये सगळ्यांना समजलं ना, ते वाचताना ते बोलतात की हे काय घेऊन जात आहात. ते काय असतं? ते परखत असते आणि जी गोष्ट योग्य नाही आहे ती तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी नाही देत. इकडे तो काय सांगत आहे? तुम्ही परमेश्वराची भलीभावती आणि सिद्ध इच्छा
त्या इच्छेला तुम्ही परखू शकाल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तेच व्हायला द्यायचे परमेश्वर इच्छितो. द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? आणि हाच जो शब्द आहे फिलिपिकरांस 1:10 मध्ये आहे. बघूया इथेपर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींना परखू शकाल. दिस इज द लॉर्ड. उत्तमच्या उत्तम गोष्टींना परखू शकाल आणि ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत खरे बनून राहा आणि ठोकर नका खाऊ. आणि इकडे तो का सांगत आहे की तुम्ही परखू शकाल? कारण तुम्ही स्वतः श्रेष्ठतेला दाखवा. प्रेज द लॉर्ड. बोला, मला श्रेष्ठतेला दाखवायचं आहे. मला श्रेष्ठतेला दाखवायचं आहे. मला श्रेष्ठतेला दाखवायचं आहे. ते तुम्ही श्रेष्ठतेला दाखवायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला श्रेष्ठतेला समजायचं आहे आणि मग श्रेष्ठतेला दाखवायचं आहे. हे तुमच्या लाईफचं एम असलं पाहिजे, श्रेष्ठता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी श्रेष्ठ आहे. मी आपलं मन बनवलं आहे त्या बोलवण्यामध्ये जगण्याचं, ज्यामध्ये मी बोलवलं गेलो आहे. आणि कोणासाठी पण श्रेष्ठ बनणं कठीण नाही आहे, कारण आपण ऑलरेडी काय आहोत? श्रेष्ठतेमध्ये बोलवले गेलो आहोत. ऑलरेडी आपण तिकडे आहोत. तर ते खरं जाणतात पण ते खऱ्यामध्ये जगू नाही इच्छित. तर तुम्हाला तुमचं मन बनवावं लागेल. जे तुम्ही बायबलमध्ये बघता ते तुमच्या जीवनामध्ये पण झालं पाहिजे. जर बायबल सांगते तुम्ही वाढू शकता प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तुमचं पण मन आहे वाढण्याचं. बायबल सांगते 2 लोक जेव्हा एक मनाचे नाही होतील तोपर्यंत एक साथ नाही चालू शकत. परमेश्वर तुम्हाला वाढवू इच्छितो, पण काय तुम्ही स्वतःला वाढवू इच्छिता? लोक वाढवू इच्छितात. आणि दुसरी आव्हान काय आहे? लोक आपल्याच पद्धतीने वाढवू इच्छितात, परमेश्वराच्या पद्धतीने नाही वाढवू इच्छितात. तर मी विचारतो किती लोक वाढवू इच्छितात? आणि पुढचं विचारणार कोण? आपल्या पद्धतीने की परमेश्वराच्या पद्धतीने? आपल्याच पद्धतीने. फक्त आम्ही 1 तास येऊ, 2 तास झोपू, फक्त बस असंच वाढू आम्ही. असं नाही वाढू शकत, कारण तुम्हाला परमेश्वराची पद्धत लागावी लागेल. तर तुम्ही इच्छिता परमेश्वराने वाढवलं पाहिजे, तर परमेश्वराची पद्धत आहे वाढवण्याची. द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत? तुम्ही जिथं तुमचा मुलगा शिकला पाहिजे, काय झालं पाहिजे? आणि तुम्ही मुलाला स्कूलमध्ये ॲडमिशन दिलात, स्कूलमध्ये गेलात, म्हणालात मॅडम माझा मुलगा आहे 8 वाजता येईल, 8:30 वाजता झोपेल, नंतर 9:30 वाजता तुम्हाला त्याला खायला द्यायचं आहे, नंतर त्याला 10:30 वाजल्यापासून क्रिकेट खेळायला जायचं आहे, आणि नंतर वर्षाच्या शेवटी माझा मुलगा टॉपर असला पाहिजे. मॅडम सांगेन जा इकडून पळून. पण लोक आपल्या जीवनामध्ये हेच करतात. प्रभू मला वाढायचं आहे, पण मला उठण्याचं टाईम नाही आहे प्रभू. झोप चांगली आली पाहिजे 12 तास. वा वा, धन्यवाद तुम्ही. प्रभू वाढवा, पण माझ्या पद्धतीने वाढवा, झोपता झोपता वाढवा. बोला, प्रभू वाढवणार आहे आपल्या सिस्टममधून, आपल्या पद्धतीने, आणि ते आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपलं सिस्टम कोणाला सांगेल? बोलत तुम्ही प्रभूला नाही जाणत तर सिस्टम काय समजाल? मी सांगेन तुम्हाला त्याचा सिस्टम कसा आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यात आम्ही सांगतो की वाईट नका करू. परमेश्वर वाईट नाही आहे, त्याचे स्वर्गदूत पण ऐकणारे नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. ऐकणार आहेत. बरेचसे लोकांनी आपल्या स्वर्गदूतांना काय बनवलं आहे? बहिर, टेम्पररी, जे बोट टाकून उभे आहेत. त्यांच्या घरामध्ये काय चालू आहे? दिल में मेरे तरदडी इसको. स्वर्गदूत सांगेल जेव्हा गांडा बंद होईल तेव्हा आतमध्ये येतो. त्यांना ह्या गोष्टी ऐकणं पसंत नाही आहे. ते स्वर्गदूत आहेत. ते काय गातात? हालेलुया, महिमा हेच गातात ना. आणि तुम्ही काय ऐकवता त्यांना? मेरे दिल के तुकडे हुए 1000, कोई यहाँ गिरा तो कोई वहाँ. चालत आहे घरामध्ये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय करा? बोला, श्रेष्ठता, 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 श्रेष्ठता. श्रेष्ठता तुम्हाला राजा बनवेल. प्रेज द लॉर्ड. बोला, श्रेष्ठता राजा बनवेल, श्रेष्ठता राजा बनवेल. दानिएल 6:3. शेवटची गोष्ट. काश माझी पूर्ण जी प्रार्थना बोलणार आहे तुम्हाला समजेल. जर तुम्ही समजाल तर तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडाल तर शेजारी पण येऊन सांगतील की काय झालं होतं. मला मी सांगणार आहे. एकच लाईन आहे, पण तुम्हाला तुमच्यावरती तुम्ही समजदार की नाही समजणार.
पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि व्हायला द्या की रिस्पॉन्स चांगला असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच लाईन आहे पण तुमच्यावरती की तुम्ही ते लाईनला पकडू शकाल आणि त्याच्यानुसार जाऊ शकाल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा हे बघितलं गेलं पास्टर तुम्ही हे सगळं तोडमोडून करून शिकवलं, त्याच्यात वाचलं काय आहे याच्यामध्ये ज्यूस आहे आता, ठीक आहे. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम आत्मा राहते, तेव्हा त्याला त्या अध्यक्षांपेक्षा आणि अधिपतींपेक्षा जास्त प्रतिष्ठा भेटली. कारण राजा हे पण विचार करत होता की त्याला सगळ्या राज्यांवरती ठरवलं जावं. ऐकू इच्छिता का? की जण ऐकू इच्छितात की मी काय सांगू इच्छितो? तोच लाईन आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम आदर हे आहे काय याच्यामध्ये आजनगरोड आहे, याच्यामध्येच आहे, याच्यामधूनच भेटणार आहे. कारण जर तुम्ही ही लाईन समजाल तर माहिती नाही तुम्हाला ही लाईन कुठे लॉन्च करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम आत्मा राहते, तर त्याला त्या अध्यक्ष आणि अधिपतींपेक्षा जास्त प्रतिष्ठा भेटली. आणि राजा हे पण विचार करत होता की त्याला सगळ्या राज्यांवरती ठरवले जावे. ओ देवाचा 1 2 3 हा. श्रेष्ठतेसोबत सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी इथे दिसून येत आहे, ती सगळ्यात मोठी गोष्ट. ओ बॉय, मला यासाठी वचन खूप आवडतं. कारण हे वचन माझ्यावरून सीमायला हटवतो. हे वचन मला 1 मॅन आर्मी बनवते. हे वचनासोबत मला वाटतच नाही की मला जगाची गरज आहे. कारण ह्या वचनाने मला दाखवून देतं की एक श्रेष्ठ व्यक्ती पुरेसा आहे पूर्ण जग चालवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक श्रेष्ठ व्यक्ती, फक्त एक श्रेष्ठ व्यक्ती, फक्त एक. आता प्रश्न आहे की काय तुम्ही तो एक बनवू शकता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक माणूस देश चालू शकतो, एक. आणि दुसरे त्याने चालू इच्छितात. विचार करून बघा. राजा पण हेच विचार करत होता. राजा हे नाही विचार करत की तू राजा बन. राजा काय विचार करत होता की माझं राज्य कोण चालवेल? हा राजा. म्हणजे राजाला समजलं होतं की माझ्यापेक्षा जास्त चांगलं राज्य चालवण्यासाठी कोण आहे? हा, एक श्रेष्ठ व्यक्ती. हा, एक श्रेष्ठ व्यक्ती. जर तुम्हाला एक श्रेष्ठ व्यक्ती बनायचं आहे, फक्त एक. तुम्ही एकटे लाखो करोडाचा उद्धार करू शकता. प्रेज द लॉर्ड. यासाठी मला फरक नाही पडत किती लोक माझ्यासोबत आहेत, किती लोक माझ्यासोबत नाही आहेत. माझं म्हणून कसं होतं की मी फक्त तो एक श्रेष्ठ व्यक्ती बनू. ओ बॉय, एकटा पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय एकटा? बोला अन्य भाषेमध्ये. रिगो ओझान थला का बोल शाफ्रा. रिगो ओझान थला का बोल शाफ्रा ला जीत रहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिवाळी भेट, दशमांश, पार्टनरशिप, आपल्या बीला पेरण्याचं. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देऊया परमेश्वराला आपल्या हातांना उठवून. धन्यवाद प्रभू तुमच्या दयेसाठी. धन्यवाद या संधीसाठी जे तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. ही भेट आणण्याचा अनुग्रह, संधी देण्यासाठी, बुद्धी आणि ज्ञान देण्यासाठी, समज देण्यासाठी, जशी आम्ही भेट तुमच्या वचनाच्या अनुसार दिली आहे, तुमच्या वचनाच्या अनुसार याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगळ्यात आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही या भेटींवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्याच्या विस्तारासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. जर ओढू शकता. महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा,
मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता फास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. हालेलुया. उरव्या आपण परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद. आपल्या हातांना उठवा, प्लीज धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी पडून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भले आणि करुणा आमच्या जीवनामध्ये कायमसाठी निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं. हाय फाय देऊ शकतो, बोला आनंद करा, वचन काम करत आहे आणि मी वचनावरती चालतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.